तर म्हणजे आता ना वहिनीच्या इथे आलोय. इकडे सर्व मांडणी वगैरे केलेली आहे. काकी पण आले तिकडे, ज्योती काकी. आई आता पूजा करते. इकडे वहिनी पण. वहिनी झाली ना तुमची? हो झाली माझी पूजेची तयारी. हा इकडे मांडणी बघा, हे बघा मस्त छान केलेली आहे वहिनीने. सर्व नागोबा वगैरे मांडलेलं आहे. हे बघा इकडे सर्वजण आले. शाव्या, देवांश आहे, अवनी आहे. काकी पण इकडे पूजा करून घेते. मंडळी आज नागपंचमीच्या दिवशी पाऊस बघा केवढा भयंकर आलेला आहे. मुसळधार पावसाची सुरुवात झालेली आहे. बापरे, भयंकर लेवलचा पाऊस आहे. त्या बघा मुसळधार एकदम. आता एक एक करून मस्त पुरी सोडतोय. तेल एकदम छान मस्त तापलेलं आहे. तर पुऱ्या पण छान अशा फुगतील बघा, फुगायला चालू झाल्यात. जबरदस्त आहे. पुरी बरोबर श्रीखंड असला तर मग अजून काय पाहिजे, एक नंबर झालाय. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आहे नागपंचमी आणि सर्वात पहिलं तर तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी आम्ही ना साडीमध्ये दरवर्षी नागपंचमी सेलिब्रेट करतो. आमच्या शेजारी ना वहिनीचं घर आहे, तर तिकडे नागपंचमीच्या दिवशी सर्व मांडणी वगैरे असते आणि चाळीतले जेवढ्या पण महिला असतात ना ते तिथे सर्व नागपंचमी सेलिब्रेट करायला येतात. तर आजचा पूर्ण ना दिवसभराचा व्लॉग तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणजे आमच्या साडीमध्ये खास करून आम्ही सर्व एकत्र येऊन नागपंचमी कशा प्रकारे सेलिब्रेट करतो ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर म्हणजे आता ना आई निघालेली आहे पूजेला जाण्यासाठी. तर सर्व तयारी झाली ना? हो, मी सर्व कसं पूजेला लागतं ना तर सर्व म्हणजे भरून ठेवलंय ताटामध्ये. पूजेची डिश पूर्ण रेडी केलेली आहे. काय काय याच्यामध्ये घेतलंय? आपल्याला कसा गोमेटा लागतो, अच्छा, दूध लागतो, लाया, गुळ नैवेद्य दाखवायला लागतो, बरोबर, सुपारी पानांचा म्हणजे विडा लागतो. बाकी फुलं वगैरे आहेत, अगरबत्ती वगैरे आहे पूजा करण्यासाठी. आपली वहिनी आहे तर तिथेच नेहमी करतो ना तिथे नागोबा पुजतो. हा, चला आता निघूया ना. हो तर इकडे बघते कोण आले. अवनी आले. अवनी, हॅलो अवनी. हॅलो. झाली पूजा करून? पाया पडून आली का? नाही. मग आता येणार ना आई सोबत? तर म्हणजे आता ना वहिनीच्या इथे आलोय. इकडे सर्व मांडणी वगैरे केलेली आहे. काकी पण आले तिकडे, ज्योती काकी. आई आता पूजा करते. इकडे वहिनी पण. वहिनी झाली ना तुमची? हो झाली माझी पूजेची तयारी. हा, मांडणी वगैरे सकाळीच केली ना? सकाळीच झालंय सगळं करून. हा, इकडे देवांश पण आहे. हॅलो. हा, सगळ्यांना खाऊ दे. हा, अवनी पण आहे इकडे बघा. खाऊ दे. हा, प्रसाद आहे काय? प्रसाद घेऊन आले तो. हा, चला आता पूजेला सुरुवात करतोय. इकडे मांडणी बघा, हे बघा मस्त छान केलेली आहे वहिनीने. सर्व नागोबा वगैरे मांडलेलं आहे. चला आता सुरुवात करते इकडे. दादाला पण दे, आईला पण दे. सर्वांना दूध आणि लाय सर्व अर्पण करतोय. तो दिवा आहे ना, इकडे फिरवा, इकडे फिरवा. इकडे आईची पूजा झाली आहे. आता काकी करून घेतात. कुणी दादा तू मांडलंय का सर्व? वहिनीने मांडलंय ना? हे बघा इकडे सर्वजण आले. शाव्या, देवांश आहे, अवनी आहे. इकडे आद्विक पण आहे बघा, बसलाय. इकडे वहिनी ना आता सर्व हळद कुंकू लावून घेते. इकडे आले काकी पण. काकी जरा बाहेर गेली होती त्याच्यामुळे लेट झाला. आता काकी एक एक करून येतात ना सर्व? जसा टाइम भेटत तसं येतात. काकी पण इकडे पूजा करून घेते. एकदम डोंगराला अशी लाईन लागली.
आम्ही आज स्पेशली नागपंचमीसाठी ऑर्डर केली आहे. काय एवढ्या काय आकाराची काय बघ बघ एवढ्या आकाराच्या स्पेशली नागपंचमी अरे काजू घेतली काजू कतली ए बाबा छोटीशी एकदम स्मॉल साईज एकदम भारी आहे पण बनवून घेतली. टाकू नको चुचू ऑर्डर ऑर्डर मग छोट्या काजू घेतल्या बरं. इधर बाया आदर हा दे बोलू मंडळी आज नागपंचमीच्या दिवशी पाऊस बघा केवढा भयंकर आलेला आहे. मुसळधार पावसाची सुरुवात झालेली आहे. पावसाच्या धारा बघा कशा पडतात. बापरे भयंकर लेवलचा पाऊस आहे त्या बघा मुसळधार एकदम. लय जोरात पाऊस चालू झालाय ना. हो काय सणवार असले की पावसाला पण जोर करतं. हा आणि वारा बघ कसला सुटलाय. जोरदार वारा आणि पाऊस एकसाथ. हो आता असंच कधी पाऊस हा गणपतीला तो पाऊस येणार आहे. ऍक्च्युली ना सकाळपासून काळा करूनच ठेवला होता. भरपूर ढग आले होते काळे काळे आणि आता पावसाची सुरुवात झाली ना ती काही थांबायचं नाव नाही घेत आहे. तर मंडळी इकडे ना आई आता सर्व नागपंचमी स्पेशल जेवणाची तयारी करते. आई आज काय बनवणार आहेस मग. आज मी वालाची भाजी बनवते अच्छा आणि पुरी श्रीखंड पुरी अच्छा श्रीखंड पुरी आणि वालाची भाजीचा बेत आहे ना. आणि भात डाळ. हा सर्व तयारी सुरू केली की. हो आता मी भाजी घालते. अच्छा तर इकडे नाही बघा वाल सर्व आपले रेडी झालेत म्हणजे सोलून काढलेले आहेत. त्याच्यामध्ये वांगा आणि बटाटा किती घातलाय. एक वांगा एक बटाटा. वांगा घातला ना वालाची भाजीत हा कधी पण वांगा घातला ना की मस्त भाजी छान होते. आणि इकडे ना फोडणीसाठी या सर्व गोष्टी लागणार आहेत. इथे किती मात्रामध्ये घेतलं सर्व. मी एक कांदा घेतलेला आहे. अच्छा 7-8 कढीपत्त्याची पाने घेतल्यात. एक टमाटर 4 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत चिरून. असे तुकडे करून घेतलेत. एवढ्या गोष्टी लागणार आहेत आणि वाटपाचा मसाला लागेल. चला आता भाजी बनवायला सुरुवात करूया. इकडे फोडणीसाठी ना सर्वात पहिले 1 चमच राई घालून घेतोय. लसूण 1 चमच जिरा कांदा शेवटी सर्व कढीपत्ता घालून घेतो. व्यवस्थित ना कांदा कढीपत्ता आणि लसूण परतवून घ्यायचं. सर्व टोमॅटो घालून घेतोय. मग आपला कांदा टमाटर परतून झालेला आहे. आता 2 चमच मसाला घालून घेते. हळद घालून घेते. तर इथे ना आता आपण वाटप केलेला मसाला घालून घेते. सुकं खोबरं आणि कांद्याचा आमचा नेहमीचाच असतो मसाला. थोडा पाणी घालते. तर मंडळी इकडे ना आपला सर्व वाटप मिक्स करून झालेला आहे. आता सर्व वाल घालून घेतोय. याच्यामध्ये सर्व बटाटी वांगी सर्व मिक्स आहे. आता व्यवस्थित ना सर्व मिक्स करून घेतोय. ही ग्रेव्ही ना मस्त रेडी झाली आहे. आणि ग्रेव्हीमध्ये ना पूर्ण वाल मिक्स करून घ्यायचे. हे पण ना सुकेच बनवतोय रस्सा भाजी नाही बनवतोय. सुके एकदम छान लागते. थोडा ना पाणी घालायचं आहे. तर आपले वाल कसे मोडवाले आहेत ना मग मोडवाल्यांना कसं पाणी थोडं घालायला लागतं जास्त. आणि मोडवाले नसले की ते पटकन शिजतात. यांना थोडा टाइम लागतो शिजायला. मीठ घालून घेते. तर मंडळी इकडे ना आता सर्व पुरी बनवायला सुरुवात करतोय. बघा आई ना सर्व चपाती लाटून घेते. इकडे ना असे गोळे गोळे तयार केलेले आहेत. आणि इकडे ना काही बघा पुऱ्या बनवायला चालू पण केल्या आहेत. आम्ही ना अशा समोसा कट मध्ये बघा पुऱ्या कट करतो. गोलाकार नाही करत. आणि गोलाकार करायला ना वेस्टेज खूप जाते त्याच्यामध्ये. परत लाटा परत करा असा खूप टाइम जातो. त्याच्यापेक्षा हे तयार करा अशा त्रिकोणी झटक्यात फटक्यात लवकर होतात. हा बघा अशी चपाती करते आणि 4 भाग करते म्हणजे डबल पीठ मळाय नका. झटक्यात फटक्यात लगेच होत. समोसा पुरी आम्ही समोसा पुरी बोलतो याला. तर म्हणजे इकडे ना आता पुऱ्या तळायला सुरुवात करतोय. कढईमध्ये तेल तापत ठेवला होता. आता एक एक करून मस्त पुरी सोडतोय. तेल एकदम छान मस्त तापलेलं आहे. तर पुऱ्या पण छान अशा फुगतील बघा. फुगायला चालू झालेत. पटपट लगेच तयार होतं हे बघा. हे बघा मस्त फुगतायत आपल्या पुऱ्या छान अशा. तेल तापलेलं असलं ना तर लवकर फुगतात. हे बघा कशा फुगतात पुऱ्या मस्त एकदम टम्म.
आणि छान तयार झालेले आहेत. इकडे काही रेडी केलेले आहेत हे बघा. तर मंडळी इकडे बघता आपली भाजी रेडी झालेली आहे बघा. एकदम मस्त रसरशीत आहे. सुकी वालाची भाजी आपण बनवलेली आहे आणि छान झाली बघा. तर मंडळी इकडे ना आता जेवायला बसलेलो आहे. इकडे बघता आपली वालाची भाजी आहे. इकडे श्रीखंड घेतलेला आहे. इकडे पुऱ्या आहेत आणि इकडे ना पुरणपोळी पण आहे. आमची शेजारचे काकी आहेत ना, तर त्यांनी आज बनवलेली पुरणपोळी, त्यांच्याकडून खास पुरणपोळी आल्या आहे. बाकी हा मस्त आपला ना नागपंचमी स्पेशल जेवणाचा बेत आहे. श्रीखंडपुरीचाच बेत केला होता आणि भाजी पण बोललं बनवूयात. राईनी बनवली. वाल काल सोलून ठेवले होते, तर त्याच्यामुळे आज मग मस्त वालाची भाजी बनवली. चला तर टेस्ट करून बघूया कशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे. जबरदस्त छान दिसतंय. अप्रतिम झालेली आहे. आमच्या गावाला ना खास करून वाल पिकतात, तर आमच्या घरामध्ये वाल नेहमी असतात अधूनमधून. तर जरा श्रीखंड बरोबर पण ट्राय करून बघतो. ॲक्च्युली खास श्रीखंडपुरीचा बेत केला होता. जबरदस्त आहे. पुरी बरोबर श्रीखंड असला तर मग अजून काय पाहिजे, एक नंबर झालाय. तर मंडळी फायनली जेवण झालेलं आहे. आज नागपंचमी होती आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आम्ही चाळीमध्ये कशा प्रकारे नागपंचमी सेलिब्रेट करतो ते पाहायला मिळालं. मस्त जेवणाचा पण बेत केला, श्रीखंडपुरी केली होती आणि छान जेवण झालेलं आहे. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.